मे महिन्याचा तो दिवस, निवांत सकाळ, सुंदर सकाळ जी आम्ही रोज बघतो आणि आमचा दिवस चालू करतो. पण हा स्पेशल दिवस होता कारण का फ्रेंड्स आले होते पुण्यावरून, त्यांना सगळं वावर दाखवत होतो आणि थोड्या वेळाने जी काय गंमत झाली ती पुढे सगळ्या व्हिडिओत बघा. एव्हरीबडी इज हिअर. सगळे आलेले आहेत बिकॉज दे आर वॉचिंग अ न्यू बेबी कमिंग. नवीन नवीन बाळ येत आहे, ते सगळे बघतायत. माझंच धडधडत आहे. हे थांबलेले आहेत कारण का एक नवीन पाहुणा आलेला आहे. चला बघूयात आपण कोण आहे. आले, मी तिकडून येते. ओके, न्यू कोणी कोणी आलेलं आहे. कुल्फी पण इथेच थांबून बघतीये. गुड जॉब. गुड जॉब रिद्धी, गुड जॉब. तिकडून बलदेव, सिद्धी, ओवी, माऊली सगळे बघतायत. गुड जॉब. येस, गुड जॉब. नवीन नवीन बाळाचा 1 तासापेक्षाही जास्त स्ट्रगल चालू होता. उभं राहून दूध शोधायचं. इथे कुठे आपला रोल चालू होतं. चला बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. चला, मस्त मस्त पाहुणे आलेले पाटील कुलकर्णी फार्म्स मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स रिद्धी. रिद्धी घे, मम्मा घे, मम्मा घे आणि गुळाचं पाणी आहे थोडंसं घे. चला, ते बघा छोटे छोटे बाळ. रिद्धी चल, इकडे ये, इथे ये इथे. दूध पाजायचं आपल्याला, तू मम्मम करायला ये. हां, ये इकडे मम्मम करायला. गुड गर्ल, गुड गर्ल. ये इकडे. आता ये इथे 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 दुधू. आता कसं. थांब जरा रिद्धी. चल रिद्धी इकडे, तू मम्मम कर, तिला दुधू पेव दे. चला, तो एका ती माहीत नाही अजून आपल्याला. तिकडे चल 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 चल. तू इकडे ये, तू इकडे ये. एवढी शक्ती आहे आत्ताच. ए ना, ती केवढी प्रोटेक्टेड आहे ना. बाळाचा स्ट्रगल चालूच होता. मी आपलं हेल्प करायचा प्रयत्न करते पण ती हात लावू देत नव्हती कारण का ते खूप टाईट झाले होते दुधामुळे. पहिले अर्धा तास ते 2 तासामध्ये म्हणजे बाळांनी कोलेस्ट्रॉल मिल्क, आपला चीक जो असतो तो पिलाच पाहिजे. त्यासाठी आमचे सगळे हे प्रयत्न असतात. सो ती प्रोटेक्टिव्ह होती, माझ्या अंगावर येत होती अधूनमधून. थोडे हार्मोनल चेंजेस असतात पण आमचे प्रयत्न चालू होते. जमेल तसं तिच्या कलाकलांनी पण बाळाचे पण काळजी होती, त्यामुळे फार उशीर होऊन चालत नाही. पण चालू आहे. बघा, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. कसं असतं म्हणजे जेव्हा एक नवीन जीव, त्यातल्या त्यात गाईच्या बाळाला 9 महिने 10 दिवस का 9 महिने 9 दिवस लागतात जन्म घ्यायला. आपल्या म्हणजे एकदम ह्युमन बिईंगसारखंच असतं. पण ती लॅच झालेलं आहे, ती मला जवळ येऊ देत नाही कारण का तिला पण कळत नाही काय होतं. थोडा वेळ द्यावा लागतो. आणि बाळ पण असं आहे ना की मी बघणार माझं, मला नको सांगू, मी पकडायला जाते. तर एवढी शक्ती आहे, काही मिनटं झाली आहे आणि मला लावू देत नाहीये. काय तुम्ही. हां, अजून मला माहीत नाही आहे मेल आहे का फिमेल आहे, पण ते इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याला काफ हेल्दी पाहिजे नाही आणि पटकन ते पहिला चिकाचं दूध म्हणजे कोलेस्ट्रॉल मिल्क. हो हो हो, तुझ्याबद्दलच बघ. ते बघा, धडपड धडपड धडपड, म्हणून मी हेल्प करते ना.
पण कसं चाटून पुसून मोकळं असं बाळाला असं छान ड्राय केलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे आई आणि बाळाचं एक रिलेशन बनतं. सो तीच एक पहिली भीती असते की चाटतंय की नाही चाटत आहे. पण गुड जॉब सो फार, गुड जॉब. येस, अजून देऊ तुला खायला, अजून देऊ का खायला तुला. सगळेजण गेटमध्ये, आज कोणाला चरायला जायचं नाहीये. अरे जा ना रिद्धीला, आता ब्रेक आहे थोडा दिवस, तुम्ही जा सगळे. सगळे काय करणार आहे तिथे? तुम्ही घेणार बाळाची काळजी सगळेजण. सिद्धी, ओवी, माऊली, हानी, बलदे, चला जा तिकडे, सगळे सगळे जा तिकडे. नाही जायचंय, कोणाला नाही जायचंय. आता ते दुसऱ्या याच्यातून पण प्या, तिकडे पण दूध आहे. नवीन नवीन बाळ सगळ्या चारही टीट्समधून दूध पित नाही, म्हणून थोडंसं दूध आपल्याला काढावं लागतं, कारण का मग मेस्टिसिस होण्याचे चान्सेस असतात. कारण का टाईट जर झालं आणि दूध अजून येत राहिलं तर आपल्या ह्युमन बिईंगसारखेच प्रॉब्लेम त्यांनासुद्धा होऊ शकतात. दुधाच्या गाठी होतात. आपल्याला दिसतंय तिचं अडर जास्त फुल झालेलं आहे, एकदम असं बलूनसारखं, तेव्हा मग आपण थोडं बाजूला घ्यायचं असतं. गेटमध्ये बाळाला जाऊ नको असं म्हणतेय आणि तिकडून ओवी, माऊली सगळे भेटायला आलेत. बाळ तिकडे जाते, रिद्धी नको आहे ना तिकडे गेलेलं, ऐकत नाहीये. कळलं आता आई झालं की कसं होतं. अशा रीतीने एक खूप सुंदर प्रसंग आम्ही सगळ्यांनी अनुभवला. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच, शेवटचा एक पार्ट बघा आणि मग बाय बाय. भूक बीक सगळं विसरून इथे थांबलेत. नॉट हंग्री, नथिंग. ऑलमोस्ट हाफ अ डे ओव्हर. सगळा अर्धा दिवस संपून आलाय, पण तिथेच बाणच्या बाहेर थांबलेत, कारण का आतमध्ये बाळ आहे मस्त मस्त. जा आता तिकडे, थोडा वेळ द्या रिद्धीला, ब्रेक द्या थोडा वेळ. ओके, येईल मग रिद्धी नंतर. चला पळा आता.